हाईटचा फोबिया आहे, सो मी तर करणार नाही. पण मी पण यायला पाहिजे. माणूस पण श्रीमंत माझा साला साहेब आहे, तो आजोबाई दुबई रिटर्न आहे, तो त्याला एक छानशी सुंदर मुलगी पाहिजे असेल. मुलीं स्पेशली कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. हॅलो गाईज, आपल्याकडे दुबई रिटर्न माणूस आलेला आहे आणि दुबईमध्ये जर काही फेमस असेल तर स्काय डायव्हिंग आणि दुबईचं चॉकलेट. हा हे बघा हे पहिलं महत्वाचं आहे. हे बघा पहिलं तर स्काय डायव्हिंग ह्याने केलंय, तो त्याला आपण विचारूया एक्सपिरियन्स कसा होता. तो कसा होता तुझा एक्सपिरियन्स एकदम ऑसम होता. म्हणजे मी एक्साइटेड पण होतो आणि नर्वस पण होतो. एक्साइटेड याच्यासाठी होतं की पहिल्यांदा म्हणजे मी लहानपणापासून बिअर ग्रिल्स वगैरेचे आपण तो व्हिडिओ बघायचो. तुम्ही बघायचा बिअर ग्रिल्सचे व्हिडिओ? तो डिस्कवरी वाला नाही का? अच्छा, बिअर क्रश ना, तो बिअर ग्रिल्स ना? बिअर ग्रिल्स आहे तो. बिअर क्रश काय होते? बिअर ग्रिल्स बोललो नाही, तू बिअर क्रश बोलला. मी काय बोललो, कॅमेरामध्ये रेकॉर्ड आहे. बस काट आगे. तर मग मी असं तेव्हाच वाटायचं की असं एकदा करायचंय की असं स्काय डायव्हिंग वगैरे. पण मग आता इंडियामध्ये तर कुठे एवढं होत नाही म्हणजे जास्त. आता सुरू झालंय पण सिक्युरिटी वाईज, सेफ्टी वाईज गॅरंटी नाही वाटत. तिथे गेलो होतो, माझे मित्र आलेले थोडे नॉर्वेवरून. अरे बस तो काय खिलाडी आहे म्हणजे. आम्ही व्हिडिओ बघितलाय, हो बाई, खूप खतरनाक. छान आहे, खूप छान आहे क्वालिटी वाईज. आणि जर व्ह्यू बघितला दुबईचा, मी पण जर व्ह्यू बघितला तो व्हिडिओ मध्ये ना पूर्ण दुबईचा एक छान असं व्ह्यू दिसतो. हा, आणि असं वाटतं की पैसा वसूल जे कॅमेरा क्वालिटी बोला किंवा जो एक्सपिरियन्स त्यांनी घेतलाय त्याच्यामध्ये कळून येते एक्सप्रेशन वाईज किंवा जे काही व्हिडिओ मध्ये शो होते त्याच्या वाईज असं वाटतं की हा बाबा कुछ तो है दुबईवाला फीलिंग. तर मी म्हणजे विमानात बसेपर्यंत नर्वस होतो पूर्ण. म्हणजे मला असं मिक्स फिलिंग होतं की एक्सायटेड नर्वस जास्त होतो. आणि जसं मी विमानात बसलो ना म्हणजे माझा नर्वसनेस निघून गेला आणि असं वाटतं कधी एकदाच जम्प करतोय. आणि फक्त ते 2 सेकंद एक भीतीचे असतात की जेव्हा तुम्ही जम्प करता तर तेव्हाच फक्त एक मनात भीती वाटली असेल. त्याच्यानंतर मी जे एन्जॉय केलं ती सेकंद बेस्ट मुवमेंट होती माझ्या आयुष्यातले. प्रत्येक आता तू सांगितलं की भीती होती खूप जम्प करताना. त्या म्हणजे हे जे पूर्ण जे केलंस त्याची प्राइस काय होती? तर ह्याच्यात मी घालेले आहेत 70,000. पण एक रुपया एन्जॉय केला. हे बघा काय, ठीक आहे. मी असा माणूस आहे जो मला पण हाईटचा फोबिया आहे, सो मी तर करणार नाही. पण मी यासाठी तर डबल नाही करणार, कारण 70,000 वरतून खाली पडण्यासाठी माझ्यासारखं सामान्य माणूस करू नाही. मी व्हिडिओ बघूनच एन्जॉय करीन, पण हे 70,000 एखादा पगार जातो. नाही पण हे 70,000 बघून माझे पप्पा नक्की बोलतील काही. प्राइस सांगू नका कोणाला, नाही तर हिचे पप्पा मला कॉल करतील, अरे काय रे पैशांचा काय गाडीला एकदम मालवणीत टोमण्यात येतील मला ते विश्वास आहे. कॉलचा पक्का येणार आहे, कारण काय हा व्हिडिओ जाणार आहे आपला आणि मी शेअर करणार पप्पांना. 70,000 होतं. पैशाच्या ठिकाणी फक्त बीप टाका असं बीप. अरे व्हिडिओ सोड, या व्हिडिओचं कॅप्शन असेल 70,000 मध्ये दुबईमध्ये स्काय डायव्हिंग. 70,000 रुपये हवेतून खाली आणि हे बघा गाईज, आता तुम्ही जर मी स्पेशली मुलींना सांगतोय व्हिडिओ बघत असाल तर बघा आमचा बघा श्रीमंत माणूस, श्रीमंत माझा साला साहेब आहे, तो अजून दुबई रिटर्न आहे. तो त्याला एक छानशी सुंदर मुलगी पाहिजे. हा, ज्याला पण इंटरेस्टेड असेल मुली स्पेशली कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. स्वतःचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्या वडिलांचा शेअर करा, म्हणजे आमचा नवरदेव तुम्हाला म्हणजे कॉन्टॅक्ट करेल, चर्चा करू. लग्नासाठी स्थळ बघतोय, सो प्लीज कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करा. पण कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही डायरेक्टली मला करा. हा, आणि नंतर जजला करा, म्हणजे हिची बहिणीला करा. आम्ही नक्की रिस्पॉन्स देऊ. पहिलं कमेंट करा.
कमेंटच करत नाही. नक्की नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा यांच्या व्हिडिओजला. हो, share तसं आणि केलंय आणि खूप मुश्किलीने व्हिडिओ बघ रे असं करून त्यांनी एक व्हिडिओ पण बघून. मी रात्री यांच्या व्हिडिओ बघतो माझ्या बिझी शेड्यूल मधनं. हो टाइमी. दुबईवाले म्हणजे लोक किती बिझी. हो. इंडियावाले लोक कसे खाली असतात पण दुबईवाले लोक एवढे खाली असतात म्हणून व्लॉग बनवतात बायकोसोबत. हे दाखवावं लागतं. हा. तर सौरभने जर आपण स्काय डायव्हिंग केलं असतं तर पक्का त्याची टरकली असती. टरकले का? म्हणजे 70,000 रुपये पाण्यातच गेले असते. केलं तर नसतं. नाही, तो जो माणूस आहे ना तो जेव्हा तुम्ही बिल्डिंग सोडता ना तेव्हा विचारतो आर यू शुअर यू वॉन्ट टू डू दिस. तर तेव्हा सौरभने विचारलं असं नो आय वॉन्ट टू गो टू होम आय नॉट डू दिस. हा, पण मी एक खेळ मग पण त्याच्यामध्ये पैसे रिटर्न भेटू शकतात का? नाही नाही. मग मी तेच बोलतोय. मला ऑप्शन आला, मी पैशामुळे नाही करणार, ते एक मेन आहे. म्हणून जायचं भीती तर आहेच पण पैशासाठी नाही करणार. नाही पण एकदा तर करावा माणसाने. खूप छान आहे म्हणजे जेव्हा आम्ही जाऊ दुबईला हा. तेव्हा कधी प्रसंग येईल हा. माहित नाही किती वर्षामध्ये येईल पण नक्की जाऊ. हा तर तेव्हा बघू आपण 70 रुपये बघून वापस येतोय का 70 रुपये टाकून आम्ही स्काय डायव्हिंग 70 रुपये 70,000. सॉरी 70,000 मुलीमध्ये वडिलांची आत्मा आली. काय बाबा 70 रुपयात असं तर मी 10 वेळा केलं असतं. पण एवढं नक्की आहे की तिथे नक्की दुबईचा एक पण व्लॉग येणार आहे लवकर. आणि तेव्हा ही प्रियंका नक्की करेल. प्रियंका 70,000 काय, तिने नवऱ्यावर 80,000 लाखभर घालवले. नक्की प्रियंकाला मी घेऊन जाईन स्काय डायव्हिंग साठी. ती नक्की करेल कारण तिच्यात आहे. आणि मी इथून खालून वरून बघीन प्रियंका दिसतोय का. नाही पण नक्की तिला घेऊन जाईन मी. पण हे असे झाडावर चढवत आहेत मी घेऊन जाईल आम्ही जाऊ आम्ही करू पण मला नाही वाटत की आम्ही जाऊ. त्याला अवकाश आहे. या तुम्ही एकदा दुबईला. पैसे का झाड लगाना पडेगा हमें इधर पैसे का झाड. त्यांचं डबल इंजिन आहे कशाला तुम्ही टेन्शन घेताय. डबल इंजिनियर आहे. डबल इंजिनियर नाही का डबल इंजिन. इंजिन हो. म्हणजे अरे दोन्ही कमवतात दोन्ही ना. कमवतात असं बोलतात. ओके असं नाही वाटत दोन्ही कमवतात. कारण जसं बोलतात ना ते माझ्या काही सिनियर्सने सांगितलेलं माझ्या कंपनीत की जसं जसं तुमचं लग्न होईल ना ते बरोबर तुमचे खर्चही तेवढे होणार. सो आमचे खर्चही लग्नानंतर दुप्पट झाले. ह्याचं अजून लग्न झालेलं नाही ह्या गुंडच माणसाचं. हा, मग त्यामुळे त्याला माहित नाहीये. हा. त्यामुळे तो आम्हाला बोलतोय की दुबईला तुम्ही या काही नाही डबल कमवणारी माणसं आहात पण जेव्हा तू कमवायला लागशील आणि तुझ्या घरी एक माणूस येऊन बसेल एक बाई येऊन बसेल हा तेव्हा तुला कळेल की हा. काय असतं. नक्की. मग तू इंडियामध्ये यायचं वापस विसरून आता हे जायचं. मला कळण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर कमेंट मध्ये तुमचे नंबर पाठवा मला किंवा यांना कॉन्टॅक्ट करा. हे बाबा पण एक इश्यू झालेला लास्ट टाइम कोणतरी असा व्हिडिओ होता जो ऑनलाईन मध्ये त्या लोकांनी सांगितलेलं की माझी ही प्रॉपर्टी आहे वगैरे असं ते त्याच्यामध्ये कोणीतरी फ्रॉड वगैरे असं पण आलेलं. सो ते जरा बघू. म्हणजे ऑनलाईन फ्रॉड ही होतात. सो स्वतःची इन्फॉर्मेशन शेअर करतो काही लाज वाटते का नाही फ्रॉड झालं तर तुझ्या सोबत नाही एकदम ट्रस्टवर्दी ग्रुप मध्येच इन्फॉर्मेशन आहे. हो आणि जे पण प्रोफाईल्स येणार आपण प्रॉपर स्कॅन पण Scan करू करू, verify करू. व्हेरीफाय करू सगळं करू बॅकग्राऊंड काढू मग Third जाऊ party नवरदेव check पण पर्यंत. होईल. हा 10 लोकांकडे जाईल. थर्ड पार्टी म्हणजे आमची बायको हा. प्रियंका सने यांचे वडील. शिक्षणे पूर्ण पडताय हा, पूर्ण biodata काढणार. स्टॅम्प देतील हा, ते- हा. त्याच्यानंतर त्याच्याशिवाय लग्न होणार नाही या मुलाचं. आता हे पप्पा बघून ना तिकडच्या तिकडे हसत असते नाही तर फोन तरी लावतील काय चाललंय तुमचं. हा, आणि मग हा ब्लॉग चॅनल दिसेल की नाही याची पण गॅरंटी नाही. ठीक आहे. भरोसा नाही ना माझ्या पप्पांचा. हा तो सगळ्यांना चांगला असा एक्सपिरियन्स आहे. काय होऊ शकतं पुढे जाऊन. मोबाईल सायलेंट वर ठेवा मग. हा सो गाईज होता हा आपला दुबई रिटर्न ब्रदर प्रतीक ह्याचा एक चांगला एक मुलाखत.
सो प्रतीक आता लवकरच जेव्हा नेक्स्ट टाइम येईल तेव्हा परत एक अशीच मुलाखत गोड गंमतवाली हा, घेऊ. आणि सोबत बायकोला पण घेऊन येईल. आम्ही अपेक्षा करतो नाही असं. मी ना 2 महिन्यानेच येणार आहे दिवाळीमध्ये. साखरपुडा नावत ना मुलगी 2 महिन्यात भेटत, तर त्याच्यामुळे ठीक आहे. नाही व्हिडिओ कॉल एका वर्षाने आपण मुलाखत घेऊ वापस. बोलणीचं कार्यक्रम सगळं व्हिडिओ कॉल मध्ये करून टाकू, सगळं बघण्याचा कार्यक्रम आणि नक्की हवं तर आपण काहीतरी करू की आपण मुलीला दुबईला पाठवू बघण्याच्यासाठी. पण ते आमच्या तुळशीचं लग्न झाल्याशिवाय लग्न नाही करत, तर त्याच्यामुळे दिवाळीत तर पॉसिबल नाही. म्हणजे डिसेंबर चान्सेस आहे. म्हणजे त्याला अशी खात्री आहे की मुलगी भेटणारच आणि मी लग्न करीन तर दिवाळी नंतरच करेन. आय लव्ह दिस कॉन्फिडन्स. अशी खात्री आहे ना, असं कॉन्फिडन्स आहे ना माणसाला असावा. हो बरोबर. आम्ही जेव्हा शोधायला लागलो आमचे वर्ष गेले, पण ह्याला कॉन्फिडन्स म्हणजे कोणाचे वर्ष गेले आम्हाला नाही तुला. मला गेले. मी जस्ट आता फ्रेशर आहे या फील्ड मध्ये. हा. मी असं माझं काही तगडं अजून पास्ट काय म्हणजे जसं मी शोधायला सुरुवात नाही केली, तर फ्रेशर आहे. बघू आता आमचे दादा आणि वहिनी आता गाईड करतील. दादा वहिनी म्हणजे बहीण आणि भाऊजी जशी गाईड करतील तसं आम्ही जाऊ पुढे. ठीक आहे, बघू आता पुढच्या वेळी तेव्हा काहीतरी वेगळं बोलत असेल तो, तेव्हा नक्की आपण ह्या गोष्टीवर बोलू की काय झालं, आता प्रोग्रेस झाला का नाही झाला, बरोबर. का त्याच गोष्टी तो रिपीट करतोय. नक्की. सो गाईज तुम्ही प्लीज आमचे व्हिडिओ जे व्लॉग्स बघत राहा, म्हणजे कळेल प्रतीकचं लग्न होतंय का नाही आमचं ब्लॉग सुरू. प्रतीकचं लग्न आमचं ब्लॉग्स थ्रू होत आहेत की नाही. आणि नक्की आम्ही ब्लॉग मध्ये दाखवू प्रतीकचं लग्न. हो, आणि प्रतीकचं लग्न होणार ते पण कमेंट सेक्शन मधून मुलगी येणार की सिरीज करा. ते होतं ना मध्ये 2 अंजाने मिल गए. ते चॅनल यायचं ना स्वयंवर, प्रतीक स्वयंवर. दुबई रिटर्न भावाचं स्वयंवर. आपण एक स्वयंवरच काढू सोशल मीडिया मध्ये. दुबईवाला प्रतीक. नक्की एक सिरीज काढा तुम्ही पूर्ण माझ्या लग्नात. आणि जे लोक प्रतीकला ओळखतात बघा हा व्हिडिओ. हा भांडूप मध्ये राहणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही स्काय डायव्हिंग वाला व्हिडिओ दाखवणार आहे. या ब्लॉग मध्ये भेटणार व्हिडिओ. तुम्हाला. आम्ही थोडं फेमस करतो ह्या मुलाला. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. असंच फेमस याच्यासोबत करा. आमचा चॅनल ही थोडा फेमस होऊ दे, सबस्क्रायबर्स तुमचा चॅनल ऑलरेडी फेमस आहे, मला फेमस व्हायची गरज नहीं, ये अभी बच्चा ही है, ये अभी बड़ा होना चाहिए अपना चॅनल. नाही होईल होईल, नक्की होईल. प्रतीकची कृपा असेल तर नक्की होईल. माझी कृपा काय. मग तुझीच कृपा तुझ्यासोबत असते. म्हणजे याची कृपा कधीच असतं लावेल जेव्हा आमच्या चॅनल थ्रू कुठली मुलगी येईल. हा हे बरोबर आहे. आणि मुलगी आली तर आणि डबल कृपा कधी होईल एकदम म्हणजे पूर्ण चांगलं याची काळजी घेत असेल ते आपल्या 2 वर्षांनी कळेल. आणि ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत, बघू आपण पुढचं बघू. हो. ठीक आहे. सो गाईज स्टे ट्यून अवर चॅनल प्रियांका सौरभ. सो गाईज स्टे ट्यून विथ अवर चॅनल प्रियांका सौरभ व्लॉग्स. सो प्लीज शेअर, लाईक अँड सबस्क्राईब. येस, बाय. बेलची घंटी आणि वाजवा. पहिलं तर कमेंट तू करायला पाहिजे त्या व्हिडिओवर. ठीक आहे, मी नक्की करेन. सो बेलची घंटी व्हिडिओ स्वतः कमेंट कर. बेलची घंटी वाजवा, त्याच्या सगळ्या आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा आणि व्हिडिओ जेवढं तुमच्या आणि प्रतीकला व्हायरल करून टाक. प्रतीकला व्हायरल करून टाका. पूर्ण तुमच्या सगळ्या मी व्हायरल नाही झालो तरी चालेल, पण यांचं चॅनल व्हायरल करून टाका. आमचा चॅनल व्हायरल झाला तू आपोआप व्हायरल होणार आहे. ऑनलाच बोल. सो गाईज स्टे ट्यून विथ प्रियांका सौरभ व्लॉग्स. बाय. बाय. Pratik, welcome to Skydive Dubai. How are you? Thank you. I'm doing good. I hear this is your first jump today. Yeah, it's my first jump. And how excited are you about it? Super excited. Yeah? A bit nervous also. And Hobby gave you instructions? Yeah, he's given all the instructions. Any questions? No questions. Do you want to say anything before we go to the plane? Yeah, this jump I'm inspired from Bear Grylls. I like in my childhood, I loved to watch his videos. So this is for the Bear Grylls, for my family and my friends. Amazing. Have a great jump. Yeah, Okay? thank you. I'm crawling around, searching for higher ground. Can't see in front of me, my enemies. I've tried every ability to know if I can bleed. If that's
I'm crawling around, searching for higher ground. Can't see in front of me, my enemies. I've tried every possibility, ability to know if I can bleed. Jumping in from the plane into the ocean. Yeah. So that time somewhere in my childhood I decided to jump to skydive. Today my dream come true. Here we are flying up the bar. All dream come true. Pratik, welcome back. Thank you. You enjoy that? Yes. I saw you look pretty ants in the door there. Yes. I was scared. But Arve makes it very smooth. I was scared. Yeah. He's a good instructor, right? Yeah, good instructor.